नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। माननीय भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार तसेच आदर्श आचारसंहिता यांचे पालन करण्याकामी अहोरात्र प्रयत्न करून विधानसभा निवडणूक 2024 सांगली जिल्ह्यातील 8 मतदारसंघात शांततेत आणि निर्भीड वातावरणात पार पडली। विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने एकूण 6,899 इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। 45 पाहिजे आरोपी आणि 6 फरार आरोपी पकडण्यात आलेले आहेत। आचारसंहिता सुरू झाल्यापासून 1023 नॉन बेलेबल वॉरंटची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे। जिल्ह्यात एकूण 2403 परवानाधारक शस्त्रे असून 222 सवलत मिळालेली शस्त्रे वगळून सर्व शस्त्रे अनामत करण्यात आलेली आहेत। जिल्ह्यात निवडणूक अनुषंगाने शांतता कमिटीच्या 33, पोलीस मित्र 31, 15 जनता दरबार घेण्यात आलेले आहेत। स्थानिक पोलीस ठाणे आणि CAPF असे संयुक्त 357 रूट मार्च आणि 156 दंगा काबू योजना राबवण्यात आल्या आहेत। विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने आचारसंहिता लागू झाल्यापासून आत्तापर्यंत 9,142.65 लिटर अवैध दारू, 29.673 किलो गांजा, 3,342.798 किलो गुटखा, 59 शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत। एकूण 2,04,82,789 किमतीच्या जप्तीची कारवाई करण्यात आलेली असून 371 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। निवडणूक आचारसंहिता कालावधीमध्ये 1,03,54,700 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। विधानसभा निवडणूक 2024 मध्ये आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्याने 10 दखलपात्र गुन्हे, 10 अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। गुन्ह्याचा तपास सुरू असून मुदतीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे। विधानसभा निवडणूक 2024 करिता एकूण 9 निमलष्करी, केंद्रीय आणि राज्य दलाच्या तुकड्या बंदोबस्ताकरिता पुरवण्यात आलेल्या होत्या। जिल्ह्यात एकूण 72.12% मतदान झालं असून पोलीस विभागातील 86% अधिकारी अंमलदार यांनी पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क बजावलेला आहे। मतदारांना प्रलोभन देऊन कोणत्याही प्रकारचे मोफत वस्तूंचे वाटप होऊ नये याकरिता ड्रोन कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवण्यात आले होते। जिल्ह्यात 16/10/2024 रोजीपासून 916 इंटिग्रेटेड चेकपोस्ट कार्यान्वित करण्यात आलेले होते। तसेच आंतरराज्य सीमेवरील सर्व रस्ते निवडणुकीच्या 72 तास अगोदर सील करण्यात आले होते। जिल्ह्यात निवडणूक प्रचारासाठी येणाऱ्या सर्व VVIP यांना कॅटेगरीनुसार सुरक्षा व्यवस्था देण्यात आलेली होती। त्यामुळे आचारसंहिता कालावधीत प्रचारादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही। विधानसभा निवडणूक कालावधीमध्ये पोलीस नियंत्रण कक्ष, डायल 112 आणि CCTV नियंत्रण कक्ष यांनी समन्वयाने कामकाज करून तात्काळ कार्यवाही करण्यात आली। जिल्ह्यामध्ये पोलीस ठाणे हद्दीमध्ये सेक्टर पेट्रोलिंग ठेवून चोख गस्त ठेवण्यात आली। बिनतारी संदेश प्रणालीद्वारे सर्व दुर्गम संवेदनशील भागात संपर्क ठेवण्यात आला होता। मोटर परिवहन विभाग सांगली येथील 370 तसेच आवश्यकतेनुसार वाहनांचे अधिग्रहण करून दळणवळण व्यवस्था सुरळीत ठेवण्यात आली होती। सांगली जिल्ह्यात एकूण 2,482 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया ही शांततेत, सुरळीत आणि पारदर्शक निर्भीड वातावरणात पार पडलेली आहे।